नमस्कार, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर आता इतके सुंदर आणि गोड गोड पोपट आलेले आहेत बाल्कनीमध्ये. तुम्ही पाहू शकता किती छान वाटतं ह्यांना पाहून. तर आता खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या की तुमच्या बाल्कनीमध्ये पक्ष्यांना जर खाऊ ठेवलं तर कबूतर येतात आणि ते घाण करतात आणि ते पाणी पण अस्वच्छ करतात. तर मी तुम्हाला काही थोड्याशा टिप्स देणार आहे, त्या तुम्ही फॉलो करून पहा. म्हणजे तुमच्याकडे कदाचित तुम्हाला कबुतरांचा थोडाफार त्रास कमी होऊ शकतो. आणि हो, कबूतर हा पण एक निसर्गाचा भाग आहे, त्याची माझी काही कोणती दुश्मनी पण नाही आहे बिचाऱ्याची. पण ज्यांना कबूतर आवडतात ना त्यांनी त्यांची सेवा चालू ठेवावी, आणि ज्यांना कबूतर आवडत नाही त्यांच्याकरता हा आपला व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर काही जणांचं असं म्हणणं आहे की पोपटांना किंवा इतर पक्ष्यांना तुम्ही खायला देऊ नका. पण तुम्हाला मी सांगू का, आपल्या घरामध्ये एवढं धान्य असतं, त्यातलं मूठभर धान्य जर आपण ह्या पक्ष्यांना दिलं खायला तर कुठे काही बिघडतं का? आणि परमेश्वराला सुद्धा हेच आवडतं. दिवसभर हे पक्षी आपल्यावर आहे ना अवलंबून नाही आहेत. अगदी सकाळी फक्त ते 15 मिनिटं येतात, खाऊ खातात आणि ते पुन्हा निसर्गात जातात. दिवसभर ते येत सुद्धा नाहीत. मग ते आपल्यावर अवलंबून आहेत का? तर नाहीत. फक्त सकाळी सकाळीच ते येतात. त्यांना पण कुठेतरी आशा असती म्हणून ते येतात, आणि आपण खायला ठेवतो म्हणून ते येतात. तर चला असो. आता मी ह्या पोपट येतात त्यांच्यासाठी मी तुम्हाला एक आयडिया देते. जर तुमच्याकडे पोपट येत असतील, चिमण्या येत असतील तर काय करायचं, मक्याचं कणीस आहे ना ते तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये असं लावून ठेवायचं आहे. तर काय करा, फक्त चांगली जाड दोरी बांधा त्याच्या देठाला आणि हुकाला अडकवून ठेवा, जेणेकरून जेव्हा पोपट चिमण्या येतात ना तर ते अगदी आनंदाने खातात. आणि मक्याचं कणीस ते ना पोपटांना फार आवडतं. शिवाय ते कबूतर खात पण नाही, आणि माझ्याकडे तर कधी खाल्लं नाही कबूतर, आणि मला माहीत पण नाही ते खातं का नाही, पण नाही खात शक्यतो. तर तुम्ही असं लावून ठेवा. आणि तुमच्याकडे जर 2-3 म्हणजे जास्त पोपट येत असतील ना तर तुम्ही असे 2 कणीस जरी लावले तरी हरकत नाहीये. तर तुम्ही हे पण करून पहा. आणि मी जे बांबू फिडरचं तुम्हाला सांगितलं होतं की त्याच्यामध्ये धान्य ठेवल्यानंतर कसं रॅप करायचं, तर ते पण तुम्ही करून पहा. तुम्हाला कबुतरांचा त्रास होणार नाही. दुसरं की काही जणांचं असं म्हणणं असतं की सगळी घाण करतात कबूतर पाण्यामध्ये. तर माझ्याकडे असं केलेलं नाहीये बरं का कधी. पण काय करा तुम्ही, जेव्हा हे पक्षी सकाळी येतात आणि ते धान्य खातात, पाणी पितात, त्यानंतर तुम्ही तुमचं पाणी जे आहे ना पक्ष्यांनी ह्या पिलेलं ते पाणी काढून टाका, बदलून स्वच्छ पाणी दुसरं भरून ठेवा. त्यामुळे कबूतर ते पाणी घाण करणार नाही. आणि जर कबूतर पाणी पिण्यासाठी येत असेल तर त्याला पिऊन द्या. पाण्यासारखं पुण्य नाहीये, थोडंसं पाणी त्याने पण पिलं तर काही बिघडत नाही. त्याला हाकलून लावू नका पाणी पित असेल तर. तर तिसरं म्हणजे की तुम्ही पक्ष्यांना फळे ठेवा. फळे सुद्धा पोपटांना किंवा बुलबुल, मैना, साळुंक्या सगळ्या जे पक्षी आहेत ना त्यांना फळं फार आवडतात. कारण कसं आहे बघा, त्यांना निसर्गातच फळच खायला मिळतात. त्यामुळे शक्यतो तुम्ही फळं ठेवली ना तर ते खूप आवडीने तुमच्या बाल्कनीमध्ये येतील. आणि फळे ठेवताना सुद्धा तुम्ही थोडीशीच फळे ठेवा, जास्त काही ठेवू नका, उगीच वाया जातात. अगदी केळ ठेवायचं असेल तरी थोडंसंच ठेवा आणि बारीक बारीक फोडी करून ठेवा. म्हणजे प्रत्येक जे काही फळं असतात ना त्याच्या बारीक बारीक फोडी करायच्या. आणि ज्या बिया असतात, आता कलिंगड, सफरचंद, ह्याच्या मात्र बिया काढून तुम्ही पक्ष्यांना ते खाऊ घालू शकता. त्यामुळे सुद्धा बाल्कनीमध्ये छान छान पक्षी येतील. पण कबूतर येणार नाहीत, कबूतर फळे खात नाहीत. तर ह्या अशा छोट्या काही टिप्स आहेत ज्या मी तुम्हाला दिल्यात. तर त्या तुम्ही फॉलो करा आणि मला नक्की सांगा. तर चला आता मी तुम्हाला एक गंमत दाखवते. एक वाशीच्या म्हणजे मुंबईच्या ताई आहेत, तर त्यांनी आपला व्हिडिओ पाहिला होता आणि त्यांच्या बाल्कनीमध्ये त्यांनी असं मक्याचं कणीस लावलं होतं. तर पहा, 2 दिवसातच त्यांच्या बाल्कनीमध्ये पोपट अट्रॅक्ट झाले. तर असं ना तुम्ही काही काही आयडिया ज्या आहेत ना तुम्ही स्वतःच त्या वापरा. कारण मी व्हिडिओमध्ये सगळं काही सांगितलेलं आहे. असं नाहीये की मी तुम्हाला काही माहिती देत नाही. तर हे तुम्हीच तुमचं करायचं आहे. आणि असे जे पोपट आहेत ते पण तुमच्या बाल्कनीमध्ये एक दिवस नक्की येतील. आता काय करायचं आहे बघा, हे जे मी वुडन फिडर लावले त्याबद्दल पण मी तुम्हाला सांगते. तर ह्याच्यावर जेव्हा चिमण्या पोपट बसतात ना तर हे फिडर इतकं सुंदर आणि छान क्वालिटी बरं घ्यायची. म्हणजे माझ्याकडे जे वुडनवाले फिडर आहेत ना सगळे, त्याची क्वालिटी एवढी सुंदर आणि छान आहेत ना, म्हणजे मी 4-4, 5-5 वर्ष वापरते तरी त्यांना काही झालेलं नाही, एवढे सुंदर आहेत. शिवाय ते तुटत पण नाहीत. आता कितीही पोपट बसले त्याच्यावर तरी ते तुटत नाही. तर खूप छान आहे. तर हे फिडर काय करायचं आहे, तुम्ही जेव्हा पोपट चिमण्या खाऊन जातील ना एक अर्ध्या-1 तासांनी, तेव्हा हे फिडर काढायचे आहेत आणि घरामध्ये आणून ठेवायचे आहेत. कारण काय होईल, त्यावर जर धान्य असतं ना ते कबूतर खाण्यासाठी येईल आणि ते धान्य परत खाली सांडेल आणि मग दिवसभर तुम्हाला त्रास होईल. त्याकरता हे सगळे फिडर तुम्ही काढून आतमध्ये ठेवायचे आहेत. खूप इझी आहेत ते, काढून ठेवा, लावा, हे खूप इझी आहे. आणि आता तुम्ही पाहू शकता ही गोड चिमणी ह्यामध्ये कशी बसली. इतक्या छान आहेत ना चिमण्या, तर मला इतक्या आवडतात ना, खरंच इतक्या गोड असतात त्यांचा तो चिवचिवाट सकाळचा, खूप सुंदर वाटतं ते. तर आता कावळ्याला काय खायला देतात तर हे पण मला विचारलं जातं. तर आता साधं आहे की कावळ्याला मी काय देणार, कावळ्याला मी चपाती देते.
किंवा मी त्याला शेव देते आणि तसेच तो फळं पण खूप आवडीने खाते. तो फळांमध्ये तर मी त्याला कलिंगड आणि द्राक्ष खूप आवडीने खाताना पाहिलेलं आहे. त्यामुळे माझ्याकडे तर हे 2 फळं कावळा आवडीने खातो. तर आता मी ज्या तुम्हाला हे टिप्स दिल्या आहेत ना, त्या तुम्ही नक्की फॉलो करा आणि तुमच्याकडे जे कबूतर येतात त्याचा पण तुम्हाला त्रास कमी होईल. आणि खूपदा मी सांगते की बाल्कनी स्वच्छ ठेवा. पक्षी येऊन गेल्यानंतर कोणतंही फीडर आपल्या बाल्कनीमध्ये नकोय. दिवसभर पक्ष्यांना बिलकुल सवय लावू नका की ये खा खा खा, असं नाही करायचं आहे. पक्षी तर येत नाही, पण आपण सुद्धा काही सवयी बदलल्या पाहिजेत. बाल्कनी स्वच्छ ठेवली पाहिजे. फक्त सकाळच्याच वेळी तुम्ही पक्ष्यांना मूठभर धान्य खायला द्या आणि जी काही तुम्हाला आवड आहे पक्ष्यांची ती पण तुम्ही पूर्ण करू शकता. आणि सुंदर अशी सकाळ जाती, दिवस पण खूप छान जातो ह्या पक्ष्यांमुळं. तर चला, असं आपण पुन्हा भेटूया. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर शेअर, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. राधे राधे.